गली आलीवाला बी दकीच दरवाजाला उन्हा बोकटकटे असं नको. माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे वाटतं ना माझ्या मायांना, वाटतं ना ताई? प्रत्येक बाईल वाटच ना मना पोरगा श्रावण बाळ व्हायला पाहिजे. ताई मी तुमच्या पाया पडून सांगतो, आजच्या कीर्तनातून अजिबात राग धरायचा नाही. बोलणारा कोणी धोंडायचे का रवी किरण महाराज हे बघण्यापेक्षा बोलणारा तुमचा भाऊ आहे, तुमचा मुलगा आहे असं समजून ऐकायचंय. प्रत्येक बाईला वाटतं की माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे, प्रत्येक माईला वाटतं माझा मुलगा श्रावण बाळ झाला पाहिजे. माय तुझा मुलगा श्रावण बाळ व्हायला पाहिजे असं तुला वाटतं तर तुझ्या नवऱ्याला श्रावण बाळ होताना बघण्याची दृष्टी तुझ्याकडे ठेव. दकवो बिकू दकवो कशी मुसडता आणि बटणी दकवो. आणि लक्ष्मी पूजन करीश नाही जवाई जर अंडेरले बसाडीन लयस ना दलीवर का पापडे टाके ना तरी सांगस दकवा माय मन पिकू कशी सोनचिडी कशी मजानी बटी तुनी सोनचिडी दुसऱ्यानी मजा ना मुसडानी मराल टाईमवरची आहे बेटी तुला वाय बारले. एका हाताने टाळी वाजत नाही ना. घेऊन जात असताना अंजनी माता तप करत होती. अंजनी माता तप करत होती. तप करत असताना हात असे होते ठेवलेले. जसा का प्रसाद पडल्याबरोबर अंजनी मातेच्या हातातच अंजनी मातेच्या हातात प्रसाद पडल्याच्या नंतर अंजनी माताचे डोळे उघडले. समोर डोळे उघडल्याच्या नंतर प्रसाद बघितला पण समोरच झाडं होती आणि झाडांवर एक माकड असं उड्या मारत होतं. तो प्रसाद मायने तोंडात टाकला ना तेव्हा नजर गेली झाडावर आणि झाडावर एक माकड उड्या मारत होतं. बरं का हनुमंतरायांना शेपूट आली. मला सांगायचं कारण जरा वेगळं असतं. हनुमंतरायांना शेपूट आली त्याचं दी आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती दरू पदारी जी पवन कुमारी के राधा मेरी स्वामी ने मैं राधे जी को दास जन्म जन्म मोये दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंद ग्राम के शाम इनके पगम बंधन करू करू कोटि कोटि प्रणाम आनारी घनश्याम आनारी घनश्याम. बोट फिरवा. आनारी घनश्याम हमारी हरि कीर्तन दे तेरे चरणों की रज धूल जो मिल जाए सच्ची कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए सच्ची में तकदीर बदल जाए. इथं बसलेले सगळे कान्हा देशातले लोक आहात आणि मी जेव्हा जेव्हा कान्हा देशामध्ये कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं. नारद महर्षींनी देवाला केलेला प्रश्न, देवा तुला जर भेटायचं असेल तर कुठे भेटायचं? कारण तुला जर हाक मारायचं म्हणलं तरी एक नाव नाही ना, तुझे हजारो नावं येतात. जसं की हे हरि तारू नाम 6000 प्रभु तारू नाम 6000 किया नाम लिखवे गंगोत्री अना तारू नाम 6000 नाम 6000 क्या नाम लिखवे गंगोत्री नाम 6000 नाम 6000 नाम लिखवे गंगोत्री नाम 6000
हजाए नाम से हजाए किया नाम लिखवे कंकोत्री तेरे नाम से हजार नाम से हजार नाम लिखवे कंकोत्री नाम से हजार आया लिखवे कंकोत्री देवा तुला जर हक्क मारायचं असेल तर तुझे हजारो नाव आहेत त्यात श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदघना विनाशा सकट देवादिदेवा कृपाळुवाजी केशवा महानंदा मानुभवा सदाशिवा सज्जरूपा इतकी सगळी नावं आहेत देवा तुला कोणत्या नावाकडे हाक मारायचं रे देवानं सांगितलं मला हाक मारायची गरज नाही मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही मग अरे जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का जिथं माझे भक्त माझं गुणगान माझे भक्त गाती जेथे नारदावी उभा तेथे नारदावी उभा तेथे नारदावी उभा तेथे भक्त गाती जेथे नारदावी उभा तेथे नारदावी उभा तेथे नारदावी उभा तेथे नारद महर्षींना भगवंतांना सांगितलं मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते गोड प्रमाण घेतलं महाराजांनी नारदामे उभा तेथे माझे भक्त गाती जेथे नारदामे उभा तेथे अजून जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा मग जर का पंढरपुराचा मालक आता खोरदडमध्ये सप्ताह चालू आहे आणि आता चालू कीर्तनात जर का पंढरपुराचा मालक येऊन उभा आहे पंढरपुराचा मालक पंढरपूरवरनं विट्टेवरनं उडी मारून जर खोरदडमध्ये हजेरी लावत असेल कीर्तनात मग आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानोबाई माता असेल वणीगडाची देवी असेल देवी येत नसेल का देवी येत नसेल का दादा काय वेळ ना मन सांगितले बी आजारी पडगी जर पंढरपुराचा मालक खोरदडमध्ये कीर्तनाला हजेरी लावतोय मग मला सांगा माझ्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानोबाई माता असेल वणीगडाची देवी असेल देवी आली नसेल का पंढरपुराचा मालक जर कीर्तनात येतोय मग देवी येतच असेल आणि जर देवी आलेली आहे तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात मग चिंतनाकडे वळूयात हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली अवसन घ्या आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली अवसन घ्या आई खेळत आली याद मायला कुशाल खेळू द्या आई खेळत आली याद मायला कुशाल खेळू द्या खेळत आली याद मायला कुशाल खेळू खेळत आली याद दिन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या ओ माय खेळ झाली या फुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे एरती माई के दुःखाची जनती नाही आधी अंत्य वसान विठ्ठल प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारे तुकोबराय महाराज आणि हो तुकोबराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम यज्ञ सप्ताहातलं 25वं वर्ष आणि 25व्या वर्षी
चौथ्या दिवसाची सेवा माझं पामराच्या वाटेला यावी हे मी माझं परमभाग्य समजतो. विठ्ठल कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी, जे गायनाला साथ करतायत, आपल्या कानादेशाचे श्रीमंती म्हणजे आमचे संदीप बाबा, आमचे दिलीप बाबा, जे मृदंगाला साथ करतायत आमचे कल्पेश बाबा, आरगोनवाले दादा, गुलाब महाराज आहेत, भागाभागातून आलेले सगळे श्रोतेगण, ज्यांनी आजचं संत भोजन घेतलं होतं, कीर्तन सेवा घेतणारे काय गंजीधर दशरथ पाटील का, वा वा, दुपारचे अन्नदाते संदीप चिंदा चित्ते, आणि रात्रीचं मग त्यांच्याकडे जास्त, ज्यांच्याकडे सेवा आहे, ज्यांच्याकडे सेवा त्यांच्याचकडे होतं का, वा. खरं तर ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं ते आमच्या सगळ्या कीर्तनकारांचे जिव्हाळ्याचे असणारे आमचे भैयासाहेब. भैयासाहेबांनी सांगितलं बाबा काही झालं तुम्हाला आमच्या गावाच्या सप्ताहामध्ये कीर्तन करावं लागेल, आणि ही तारीख आज चालू तारीख दियल नाही शे. तुमना गावना भैयासाहेब म्हणजे एक नंबरने चालू माणूस मायच्यान कधी हाय. कमीत कमी 5 महिना पहिली तारीख दिठी असे बाबा, म्हणजे कीर्तनकारले नाही म्हणाल बी चान्सने तारीख खाली नाही बा असं. हो, खरं तर भैयासाहेबांचं सगळ्यांवरच प्रेम आहे. असा कोणता कीर्तनकार नसेल की ते भैयासाहेबांना ओळखत नसतील. भैया माणसानं जीवन जगत असताना असं जगावं, आपले नाव काढतील यात विशेष नाही, प्रत्येकाच्या मुखातून आपलं नाव निघावं. आणि अजून शेवटी असं म्हणेल, मेल्याच्या नंतर दुश्मनाला सुद्धा वाटलं पाहिजे की अरे यार अजून 1-2 वर्ष जगायला पाहिजे होतं. असं जगणं जर शिकायचं असेल तर आमच्या भैयासाहेबांकडनं शिकावं. प्रत्येक माणूसला कितला का दुःखा माराय ना असंच बोलत असं. हो, घरून आलो मी, इतका तब्येत खराब माझी, काही सुचत नव्हतं. आत्ते पण साहेब मला असं वाटाय ना मी पुरा ठावी जायला, काही सुधीर आहे ना नाही. पण साहेबांनी लगेच डॉक्टर साहेबांना बोलवलं, 2 इंजेक्शन दिले, गोळ्या दिल्या. काळजी करू नका, 2 तास तुमले बोर होऊ द्या आणि एवढी गॅरंटी म्हणे. तुमले असं वाटणार आजारी कीर्तन मातेने उपडी जावा भाऊ, माराव नाही मी म्हणा दुश्मनांना खांडे खावाशिवाय जावा नाही मी. अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे दुसरे मृदंगाचारी आमचे ऋषी बाबा मोगनकर, अजून आमचे जळगावचे पृथ्वीराज दादासाहेब आलेले आहेत. भागाभागातून परिसरातून बरेच श्रोतेगण आलेले आहेत. साहेब अजून मला दादांचं नाव नाही माहिती, पण आमचे दादाश्री पण आलेले आहेत. हो, बोलू नका भाऊ, बोल नका रे आप्पा, तुम्ही बोलतात ते माल कसा लेखावून देणं पडतात रे का, तुम्हीच कमाईले येतात ना. व्यर्थ बडबड करायचं नाही. आपला कीर्तन मग वायबार बडबड करणारच ना, आपले राग्यास विचार तिथलंच उत्तर द्या. आणि मनस कीर्तन म्हणे जीवन जगानी पद्धत बदलाय टाकानी, वायबार बडबड करायला नाही. आपला बोला ना 51-61 भेटतच तरच बोलो म्हणून बोलणं समजी राह ना का. व्यर्थ बडबड करायला नाही, आपला बोलानी किंमत वसवेन तरच बोला ना, नाही ते बाकीना बिनकाम नटन करतस. घरना बी किजरी जातं, गली आलीवाला बी दकीच नाही, दरवाजाला उन्हा भो कटकट्या असं नको. प्रमाणशीर बोलायचं माणसानं, आपल्या बोलण्याची किंमत झाली पाहिजे का भगवानांना. यश भैया शूटिंग चालू आहे. हां, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, प्रत्येकाची नावं घेणं काही शक्य होणार नाही. कारण मी जर का बाकीनाच ना नावी लिहिणार, बाकीनाच ना सुटी घ्यात तर बाकीना सांगते झाले रे असं जे झालं ते चिकना नाही. आणि बटासना जर नावे लेवाल 2 तास नावे लेवा मग निघ जातील. तुम्हीच सकाळी सांगशात कीर्तनकार होता का बाट होता, आमले समज नाही. म्हणून तुम्ही आलेले सगळे श्रोतेगण माझ्यापेक्षा ज्ञानामनाने मोठे असतील. प्रत्येकाच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल सप्ताहाचा पर्व आहे रामनवमी, तर हनुमंतरायांची जयंती, बरोबर आहे ना. रामनवमी तर हनुमंतरायांची जयंती हा तुमचा सप्ताहाचा पर्व आहे. रामनवमी भगवंत जन्माला आले,
देव जन्माला येत आहे तर देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकत नसेल तर तुम्हाला आणि मला सोडेल का? रामनवमीचं थोडं चरित्र सांगेल लक्षपूर्वक ऐका. कदाचित आजचा माझा 4था दिवस आहे. पहिले कीर्तनकार तुम्हाला रामनवमीचं महत्त्व सांगून गेलेच असतील, राम जन्म सांगूनच गेले असतील. सांगे घ्यात ना, राम जन्म सांगावी ना. हा बिने नाही बिने बहिणी सोन तुमले का मंत्रीना द्यायला पैसा उपाडले घ्यात आमना कीर्तन. तुम्ही इथल्या शांत कसं काय घ्या, तुम्ही बोलत राहा थोडंफार. तुम्ही काय गरीब नाही राहिले तर ते मंत्रीना बहिणीचे ते बोलत जा. रामनवमीचं महत्व जरा 2-5 मिनिटात पटवतो, मग अभंगाकडे वळूया. राजा दशरथाला आकाशाची वाणी झालेली. राजा दशरथाला आकाशाची वाणी झाली आणि आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं, राजा दशरथा तुझ्या पोटी संततीच नाही या. राजा दशरथाच्या पोटी संतती नाही या. मग राजा दशरथाच्या पक्क लक्षात होतं की मला पुत्र प्राप्ती होणार नाही या. पण एका ठिकाणी बाळ श्रावण त्याच्या मायबापांना काशी यात्रेला नेत असताना मायबापांना पाण्याची तहान लागली आणि एका ठिकाणी मायबापांनी सांगितलं, बेटा आम्हाला पाण्याची तहान लागली तेवढं पाणी आणून दे. मायबापांना बसवलं. बसवल्याच्या नंतर बाळ श्रावण पाण्याचा शोध घेत जाताय. पाण्याचा शोध घेताय. पाणी दिसलं, ती झारी बुडवली. जशी का झारी बुडवली त्या झारीचा बुडबुड दिशी आवाज राजा दशरथाच्या कानी पडला आणि राजा दशरथ शिकारीसाठी बसलेला होता. राजा दशरथ शिकारीसाठी बसलेला. राजाला असं वाटलं, झारीचा बुडबुड दिशी आवाज कानी पडला. राजांना वाटलं कोण्या प्राण्याचा पक्षाचा डोळाच कोणी प्राणी पाणी पितोय, प्राणी पाणी पितोय असं बघून जसा का बाण सोडला तसा बाळ श्रावणालाच लागला. श्रावणबाळच्या हृदयाशी तो बांध खेळत होता. राजा दशरथाला आवाज आला, ओळखला. अरे आपण प्राण्याला नाही कोण्या मानवाला बाण मारलेला आहे. जवळ आले, बघतात, कोण रे बाळा? म्हणले मी बाळ श्रावण. इथं काय करतोय? काय नाही राजे, मायबाप आंधळे आहे, त्यांना काशी यात्रेला नेत होतो आणि काशी यात्रेला नेत असताना पाण्याची तहान लागली माझ्या मायबापांना. मी अरण्यात बसून आलोय आणि मी पाणी घ्यायला आलतो. दादा, आंधळ्या मायबापांना कावडमध्ये बसून काशी यात्रा करणारा बाळ श्रावण आजही चरित्र ऐकलं, चरित्र वाचलं, डोळ्यातून अश्रू येतात आणि प्रत्येक बापाला वाटतं मुलगा एकच दे पण बाळ श्रावणासारखा दे. इथं बसलेले प्रत्येक मायला वाटतं ना माया, हो माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे. वाटतं ना माझ्या मायांना? वाटतं ना ताई? प्रत्येक बाईल वाटच ना मना पोरगा श्रावण बाळ व्हायला पाहिजे. ताई मी तुमच्या पाया पडून सांगतो, आजच्या कीर्तनातून अजिबात राग धरायचा नाही. बोलणारा कोणी धोंडायचे का रवी किरण महाराज हे बघण्यापेक्षा बोलणारा तुमचा भाऊ आहे, तुमचा मुलगा आहे असं समजून ऐकायचंय. प्रत्येक बाईला वाटतं की माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे. प्रत्येक मायला वाटतं माझा मुलगा श्रावण बाळ झाला पाहिजे. माय, तुझा मुलगा श्रावण बाळ व्हायला पाहिजे असं तुला वाटतं तर तुझ्या नवऱ्याला श्रावण बाळ होताना बघण्याची दृष्टी तुझ्याकडे ठेव. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? नवरा जर मायबापांची सेवा करत असेल तर तो त्याच्या मायबापांचा बाळ श्रावण बनतोय ना, तर त्याला बनू द्या. कोणी आडवा हात करू नका. काही काही बहिणींना माझा बोलण्याचा राग येईल, तर तुम्हाला सांगतो, आपले लहान लहान लेकरं बघतात ना, आपले लहान लहान लेकरं बघतात. माझी माय आणि माझा बाप, माझी आजीचं किंवा आजोबाचं सगळं काम करतात. तो बघतोय, त्याचं लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर त्याची बायको आली, त्याच्या बायकोनं जर नाटकं केली आपल्याला तुमच्या मायबापांमध्ये राहायचं नाही, तर तो पोरगा सांगेन, ए वेगळं राहायचे आमचे संस्कार नाही या, आमले वेगळं राहणं वयन नाही शे, आमना खानदानमा मायबाप वागान वयन शे. हाय कवय सांगे तो पोऱ्या, हाय कवय सांगेन. जवय मायबाप सासू सासरा आपला पण शेतने आपण सेवा कराय नो तवय आपला पोऱ्या त्यान बायकोला सांगेन. बरोबर आहे का नाही? हा, प्रत्येक सुनबाईला या भावाचं पाया पडून विनंती असेल, ताई राग अजिबात धरायचा नाही.
जोपर्यंत सासू सासऱ्यांची सेवा करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या सुनबाईकडनं अपेक्षाच ठेवायची नाही. कारण आपण जेव्हा माहेरवरनं निघतात ना, माहेरवरनं निघतात तेव्हा तुम्ही सांगून येतात तुमच्या भाऊजाईला, वहिनी देख मन बापले सकाळ मा चहा लागस तेवढी एक कब्बर चहा काय देत जाऊ माय. म्हणजे तुन बापले चहा लागस म्हणे तुन भाऊ जायला सांगी राहिने नाटे सासू आजला चहा पाजा मग काय मरण राही ना तुले. अपेक्षा एकाकडनं ठेवायची नाही. हां, थोडं पाया पडून माफी मागतो मालबया साहेबने त्या गंटोची घ्यात, पण आपला खरा जीवडा आहे. मायनी शपथ माल पुल्ली तारीखनं तोल कराना धंदा नाही आवडत. हां, आपलं रोकडा कामरास काढतून खिचडीन लय मन बोगणं विठ्ठल विठ्ठल. हॅलो आणि जर चूक असेल तर सुधरवायची बहिणीनो. चूक असेल तर पुन्हा ती चूक होऊ द्यायची नाही. कारण मला नाही माहीत तुम्ही कोण कसं वागतात. कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपड्याची दुकानं असते. कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपड्याची दुकान असते. ज्यांना मापनं बसणं त्यांना घालीन निघ जाणं. एकनासाठी कपडा शिवावतात नाही आडे. ज्यांना मापनं बटणं त्यांना घालीन निघ जाणं. हां, पण प्रत्येक सुनबाईनं सासू सासऱ्यांची सेवा केलीच पाहिजे. पण एकला ते टाई वाजत नाही सासू वासनी बी समजील आलं पाहिजे. बाकीने सासवा इथल्या किडा पाडते ना. सुनबाई जर का अंडोनी गाडीवर बटीन कुठे जासोय ना अंगणमा बटणी का सुनबाई वट्टारते दकवो बिकू दकवो कशी मुसडता आणि बटणी दकवो. आणि लक्ष्मीपूजन करीश नाही जवाई जर अंडेरले बसाडीन लयस ना दलीवर का पापडे टाके ना तरी सांगस दकवा माय मन बिकू कशी सोनचिडी कशी मजानी बटी तुनी सोनचिडी दुसऱ्यानी मजाना मुसडाने मराल टाईमवरची आहे बेटी तुला वाय बारले. एका हातानं टाळी वाजत नाही ना. हो, दोघांनी समजून घेतलं पाहिजे तर ते शक्य आहे. नाहीतर अपेक्षा प्रत्येकाला आहे की मला मुलगा श्रावणसारखा भेटला पाहिजे, मला दीर लखनसारखा भेटला पाहिजे. त्याच्यासाठी प्रमाण सांगेल ऐका. हे मासे मांगे माँ की ममता मुझे पुत्र मिले श्रवण की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. ओ गुरबिन ज्ञान कहाँ से लाऊं से बढ़कर कोई नहीं. गुरबिन ज्ञान कहाँ से लाऊं गुरु से बढ़कर कोई नहीं. कोई नहीं. गुरु मांगे शीश एकलव्य की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. 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 माँ से मांगे माँ की ममता मुझे पुत्र मिले श्रवण की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. अपेक्षा प्रत्येकाला पण आपणही कोणाची इच्छा पूर्ण केली तर आपली होते. विठ्ठल विठ्ठल. श्रावण बाणनं सांगितलं राजा दशरथाला. राजा दशरथा राजे माझे आंधळे मायबाप पाण्या वाचून बसलेले आहेत म्हणले तुम्ही तरी पाणी पाजा. पण जोपर्यंत माझे मायबाप पाणी पित नाही तोपर्यंत मी मरण्याच्या दारात आहे असं सांगू नका. गपगुमान अगोदर पाणी पिऊ द्या. राजा दशरथानं भरलेली झारी हातात घेतली. श्रावणबाळच्या मायबापांपर्यंत पोहोचले. आवाजाचा पावलांचा आवाज ओळखला. आवाज ओळखल्याच्या नंतर सांगितलं श्रावणबाळच्या मायबापानं लेका आलास का रे श्रावण. पण राजा दशरथाला सांगितलं होतं जोपर्यंत माझे मायबाप पाणी पित नाही तोपर्यंत बोलायचं नाही, नाहीतर ते पाणी पिणार नाही. राजा दशरथ बोलत नाही. राजा दशरथाला त्या आंधळ्या मायबापांनी सांगितलं बेटा श्रावण जोपर्यंत तू बोलणार नाही तोवर आम्ही पाणी पिणार नाही. राजा दशरथाच्या लक्षात आला आता आपल्याला बोलावं लागेल नाही तर असं पण पाणी पिणार नाही. मग
राजा दशरथानं सांगितलं, बाबा तुमचा श्रावण बाळ माझ्या हातून मरण पावला, माझ्या हातून बाण लागलेला आणि पाण्याची झारी आणणारा तुमचा श्रावण बाण नाही मी राजा दशरथ. आंधळ्या मायबापांनी बसल्या जागी राजा दशरथाला श्राप दिला. राजा दशरथा तुला आमचा श्राप आहे. आज जसा मी पुत्र वियोगाने तरफडून मरतोय ना, तसा तू सुद्धा पुत्र वियोगाने तरफडून मरशील. राजा दशरथा तू सुद्धा पुत्र वियोगाने तरफडून मरशील. राजा दशरथाला दुःख वाटत होतं. कोणी आंधळ्याच्या मायबापांची काठी आपण हिरवली, पण मनाला छोटंसं एक समाधान असं होतं, आकाशाची वाणी झालेली मला पुत्रप्राप्ती नाही. आणि हे जर आंधळ्या मायबापांचा शाप असेल, हा शाप जरी खरा ठरला तरी मला मुलबाळ होणार आहे, या आशेवर राजा दशरथ जगत होते. आणि रामायणामध्ये गोड चिंतन आलेला एका ठिकाणी पुत्र कामेष्टी यज्ञ, आणि पुत्र कामेष्टी यज्ञेमध्ये तो प्रसाद राजा दशरथाच्या तिघी राणींना खाऊ घातल्याच्या नंतर तिघी राणांना दिवस येता. सगळ्या तिथ्या वाट बघत होत्या भगवंताच्या जन्माची, की आमच्या दिवशी यायला पाहिजे. पण नवमीचं नशीब उघडलं आणि नवमीच्या दिवशी माझे प्रभू जन्माला आले. नवमीच्या दिवशी माझे ब्रह्मांडाच्या धनी जन्माला आले. तो जो प्रसाद होता का, तो प्रसाद एका घारीनं उचलला, झडप मारली आणि तो प्रसाद घेऊन जात होती. घार घेऊन जात असताना अंजनी माता तप करत होती. तप करत असताना हात असे होते ठेवलेले. जसा का प्रसाद पडल्याबरोबर अंजनी मातेच्या हातात प्रसाद पडल्याच्या नंतर अंजनी माताचे डोळे उघडले. समोर डोळे उघडल्याच्या नंतर प्रसाद बघितला, पण समोरच झाडं होती आणि झाडांवर एक माकड असं उड्या मारत होतं. तो प्रसाद मायने तोंडात टाकला ना, तेव्हा नजर गेली झाडावर आणि झाडावर एक माकड उड्या मारत होतं. बरं का, हनुमंतरायांना शेपूट आली. मला सांगायचं कारण जरा वेगळं असतं. हनुमंतरायांना शेपूट आली त्याचं कारण असं होतं, जेव्हा ठरलेलं होतं की मी जन्माला येणार आहे, तो पार्वती माता म्हणते मी पण येईल, मी पण तुमच्या सोबत येईल. तेव्हा हनुमंतरायांना सांगितलं तुला यायला चालणार नाही, मला ब्रह्मचारी जायचे प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी. पार्वती माता म्हणते प्रत्येक अवतारात मी तुमच्या सोबत आहे, मला एकटीला सोडून जाशाल का? तर हनुमंतरायांनी शेपटीला सोबत नेलं, म्हणजे पार्वती माता म्हणजे ती शेपूटच आदिशक्ती आहे. हो, पण दुसरं कारण, अंजनी माता जेव्हा प्रसाद तोंडात टाकत होती, अरण्यात बसलेली झाडावर एक माकड उड्या मारत होतं. त्याला आपली भाषा मग काय म्हणतात रे पोरेवन? माकडाला काय म्हणतात आहे राणी? मग वांदर. हे रे वांदरे, अजून वांदर नाही रे, त्याला वानर म्हणतस रे काका. हो वानर, वा नर. वांदरे आपला राहतस का बी कुदत फिरतात. प्रसाद खात असताना समोर वानर बघितलं आणि अंजनी माताच्या पोटी येणाऱ्या पुत्राला शेपूट आली. मला सांगायचं एवढंच आहे, दिवस गेल्याच्या नंतर माईनं चांगलं बघावं, दिवस गेल्याच्या नंतर चांगलं खावं, तर लेकरं चांगले जन्माला येतात. माया बहिणीसवन हो, खानपेनवर बी राहस. आपली कूक पवित्र तर पोरगं चांगलं जन्माला येतं. एक पोरे दाखल पण पाहिजे चोऱ्या करे, दाखल पण पाहिजे चोऱ्या करांचं वय पुढे गे लगीन करान, वय मावना त्यानं लगीन करा. योगा साहेब आव भाऊ चोऱ्या करे, नेमकी बायको बी त्याला चोरटीच भेटणे. पण ती पण दागल्यामुळं चोऱ्या करे. असं गलीमाई चालता कोणा डबा पडेल राहत त्या उपाडे, कोणा ताटल्या उपाडे, कोणा वाट्या उपाडे. हो, छोट्या मोठ्या चोऱ्या करायची. योग आता नेमकं त्यांना दिवस गेल्याच्या नंतर बाळंतपणाची वेळ जवळ आली. डॉक्टर साहेबांच्याकडे नेलं. डॉक्टर साहेबांना सांगितलं, म्हणले डिलिव्हरीची वेळ आलेली आहे. डॉक्टर साहेबांनी बघितलं, म्हणले या पोरीला नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही, मग शिजर होणार आहे. शिजरसाठी टेबलावर लेटवलं त्या पोरीला. बाळ जन्माला आलं. बाळ आलंही जन्माला, पण पोरगानी मूठच काय सुटे नाही साहेब. भैयासाहेब पोरगानी मूठ काय सुटे नाही. बराच डॉक्टर असले तर खाडं, वैद्य असले तर खाडं, म्हणे पोरगं मूठ का बस सोडत नाही. एक सुज्ञे बाबा होतात म्हणे, भाऊ बघतले तर काढाय गे, वैद्यले तर काढाय गे, डॉक्टरले दे काढाय गे. एक काम करा रे, एखादा मानसरोग तज्ज्ञ डॉक्टरले दे काढा म्हणे. मानसरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर हुशार होता. पोरगाल टेबलावर लेटवलं. डॉक्टर साहेबांच्या गळ्यामध्ये 2-3 तोड्या सोन्याची चेन होती. ती सोनान चेन काढीन पोऱ्यांना समोर अशी फिराई.
सोनान चैनाची फिराई पुरण पटकन हात मोक्या करान चैन दरी जवळ चैन दरी ना हात मोक्या करा तो त्यान हात मै 5 ग्रॅमनी अंगठी खाले पडणी तपास लावा अंगठी कस काय होती भू तपास लावा ते शिजर करता करता नरसन हात मै उपाडी गेलो तिथे हा कशाचा परिणाम आहे कशाचा परिणाम आहे हा आईबापांची खूप पवित्र असेल तर पोरं चांगले जन्माला येतात हो अंजनी मातानं प्रसाद खाल्ला ना समोर वानराला बघितलं म्हणून हनुमंतरायांना शेपुट्या हनुमंतरायांचा जन्म प्रभू रामचंद्रांचा जन्म आणि या निमित्ताने आपला सप्ताह आहे सप्तात अभंग निवडला या फुला तो एक देव करून घ्यावा या अभंगातून तुकोबर आहे तुम्हा आपल्या जीवांना सांगतात भैया आपला जो जन्म आहे ना तो भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे आणि जर का जन्म